Welcome to Smart Bull. Today we are now going to learn about conjunction. What is meant by conjunction? Conjunction is a part of speech, means a word which we use to join two words or two sentences. काय बरं कंजंक्शन म्हणजे एक जॉईनिंग वर्ड म्हणजे असा शब्द जो दोन शब्दांना किंवा वाक्यांना जोडतो आणि ते वाक्यात आपण कसं वापरतो त्याचा अर्थ काय होतो हे आपण आज बघणार आहोत. इंग्रजी बोलताना कंजंक्शन वापरणं मस्त, त्याच्याशिवाय आपल्याला दोन वाक्य जोडताच येणार नाही. तर आज पहिलं कंजंक्शन आपण बघत आहोत, सो. सो म्हणजे काय बघा, सो म्हणजे म्हणून. सो मीन्स व्हॉट? म्हणून. कसं वापरतो आपण हे वाक्य बघा. त्याने विचारलं म्हणून मी सांगितलं. त्याने विचारलं. He asked, so I told. He asked, so I told. त्याने विचारलं म्हणून मी सांगितलं. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा. मला बरं वाटत नाहीये म्हणून मी आज रात्री बाहेर जाणार नाही. मला बरं वाटत नाही म्हणून मी आज रात्री बाहेर जाणार नाही. I'm not feeling well, so I won't go out tonight. आज रात्री. I'm not feeling well, so बघा इथे so means what? म्हणून. so means म्हणून. पुढचं आता बघा, हे डिक्शनरी मिनिंग दिलेलं आहे. SO सो मीन्स म्हणून हा डिक्शनरी मिनिंग आहे. त्याच्याशिवाय बोलताना इतर अर्थ काय होतात सो हे कंजंक्शन वापरल्यानंतर ते आपण पुढच्या वाक्यात बघणार आहोत. बघा, आपलं पुढचं वाक्य आहे, बरं बरं तर यामुळे होतो तुला नेहमी उशीर. म्हणतो ना आपण मराठीमध्ये, बरं बरं यामुळे तुला नेहमी उशीर होतो, असं आपण जे म्हणतो ते आता बरं बरं असं जे काही म्हणतो आपण ते काय इंग्रजीमध्ये म्हणताना कसं म्हणायचं हे बघा. सो दॅट्स वाय यू आर लेट. सो दॅट्स वाय यू आर लेट. आता दॅट्स वाय म्हणजे इथं त्यामुळे, आणि जे बरं बरं असं आहे त्याच्यासाठी आपण काय वापरलं? सो. क्लिअर? समजलं हे? ओके. हां, तर आता नेक्स्ट आपलं पुढचं वाक्य बघा. बरं तर मी इथे नसताना तू हे करतोस. कसं म्हणतो? बरं तर मी इथे नसताना तू हे करतो, असं वापरतो आपण. तर ते वापरताना बघा, सो दिस इज व्हॉट यू डू वेन आय एम नॉट हिअर. बघा, सो दिस इज व्हॉट यू डू वेन आय एम नॉट हिअर मीन्स बघा इथं आता बरं साठी सो आलं. क्लिअर? समजलं? पुढचं आपलं वाक्य, तर तू पुन्हा केव्हा येशील. आता इथं सोचा अर्थ तर झाला. सोचा अर्थ काय झाला इथं? तर. सो वेन विल यू कम अगेन. क्लिअर? समजतंय हे? म्हणजे बघा, एखाद्या शब्दाचा डिक्शनरी मिनिंग जो दिलेला असतो नेहमी तोच होतो असं काही नाहीये. त्याच्यापेक्षा वेगळाही अर्थ होऊ शकतो आणि तो वाक्यात कसा होतो हे तुम्हाला इथे समजून सांगितलंय. आता पुढचं वाक्य बघा. पुढचं वाक्य बघा आपलं, तर आपण इथे थांबूया. सो लेट वी स्टॉप हिअर. बघा इथे, सो लेट वी स्टॉप हिअर. क्लिअर? तर इथे सोचा अर्थ झाला तर. आता पुढचं वाक्य बघा, त्याचा पत्ता लिहून घे म्हणजे तू विसरणार नाहीस. आता इथे सोचा अर्थ म्हणजे असा होतो, तो कसा वाक्यामध्ये कसा होतो बघा. लिहून घे, राईट डाऊन किंवा नोट डाऊन पण म्हणू शकता इथे तुम्ही. राईट डाऊन किंवा नोट डाऊन. राईट डाऊन हिज ॲड्रेस सो यू वॉन्ट फॉरगेट इट. इथे सोचा अर्थ झाला म्हणजे. क्लिअर? आता बघा पुढचं अजून एक, मला वाटतं त्याला हे आवडणार नाही. असं कोणाला जर आपण, अरे मला वाटतं त्याला नाही आवडणार हे, तर मग पुढचं ऐकणारा काय म्हणतो? म्हणून काय झालं? मग काय झालं? तर म्हणून काय झालं, मग काय झालं याच्यासाठी आपण वापरतो सो व्हॉट. क्लिअर? कसं होईल वाक्य बघा. आय थिंक, वाक्य बघा इथे, आय थिंक ही विल नॉट लाईक दिस. सो व्हॉट. म्हणून काय झालं?
क्लिअर? तर बघा इतके वेगवेगळे अर्थ आपण सोचे बघितले. सो हे कंजंक्शन आणि ते वाक्यात कसं वापरलं हे इथे बघितलं आपण. हे तुम्हाला आवडलं असेल तर सो हे घेऊन एक इंग्रजी वाक्य तुम्ही करायचं आहे सो कंजंक्शन घेऊन आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवायचं आहे. आपलं पुढचं कंजंक्शन आहे सो दॅट. पुढचं कंजंक्शन आपलं काय आहे? सो दॅट. त्याचा पण अर्थ काय होतो? म्हणून. सो दॅट म्हणजे काय होईल? म्हणून. दोन्ही सो आणि सो दॅटचा अर्थ एक होतो. वापरलंय कसं बघा इथे. पास व्हावं म्हणून त्याने खूप अभ्यास केला. ही स्टडीड हार्ड सो दॅट ही माइट पास. ही स्टडीड हार्ड सो दॅट ही माइट पास. पास व्हावं म्हणून त्याने खूप अभ्यास केला. इथे सो दॅट या शब्दाचा अर्थ म्हणून. क्लिअर? समजलं? पुढे बघा. नेक्स्ट वन. मला बाहेर जाता येऊ नये म्हणून त्याने मला खोलीत बंद करून टाकलं. हे पाहे, मला बाहेर जाता येऊ नये म्हणून त्याने, इथं त्याने राहिलेलं आहे. त्याने मला खोलीत बंद करून टाकला. आता ही शट मी इन द रूम सो दॅट आय कुडंट गो आउट. ही शट मी, त्याने बंद केलं रूममध्ये. आता करून टाकलं असं जर आपल्याला म्हणायचंय, करून टाकलं, तर हे शट जे आहे त्याच्या अगोदर आपल्याला इथे मेड असं जर आपण वापरलं तर करून टाकलं असा अर्थ होतो. ही मेड शट मी इन अ रूम सो दॅट आय कुडंट गो आउट. क्लिअर? समजलं? हे पण सो दॅट वापरून पण एक वाक्य करायचं आहे आणि कमेंटमध्ये कळवायचं आहे. आपला पुढचं कंजंक्शन आहे दॅट. क्लिअर? पुढचं कंजंक्शन काय आहे आपलं? दॅट. दॅट म्हणजे कसं वापरतो आपण? की. दॅट म्हणजे काय? की. म्हणजे बघा, हे खरं आहे की तो इथे आला होता. हे खरं आहे की तो इथे आला होता. इट इज ट्रू दॅट ही हॅड कम हिअर. इट इज ट्रू दॅट ही हॅड कम हिअर. खरं आहे की तो इथे आला होता. मला खात्री आहे की तो येईल. आय एम शुअर दॅट ही विल कम. हे निश्चित आहे की हे पुस्तक लोकप्रियतेच्या बाबतीत इतर सर्व पुस्तकांना मागे टाकेल. इट इज सर्टन दॅट दिस बुक विल सरपास ऑल अदर बुक्स इन पॉप्युलॅरिटी. क्लिअर? इथे पण की हा अर्थ झाला. क्लिअर? मी इतका थकलेलो आहे की मी उभाही राहू शकत नाही. आय एम सो टायर्ड. ईडी पाहिजे इथे, डी. आय एम सो टायर्ड दॅट आय कांट इवन स्टँड. क्लिअर? समजलं? दॅट हे कंजंक्शन आपण कसं वापरलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपलं पुढचं वाक्य आहे निरोगी राहणे. आता इथे बघा, आत्तापर्यंतच्या 4 वाक्यांमध्ये दॅट म्हणजे की असं आलं होतं. आताच्या उद्देशाने या अर्थाने दॅट येतं बघा. निरोगी राहण्याच्या उद्देशाने मी नियमित व्यायाम करतो. आय टेक रेग्युलर एक्सरसाइज दॅट आय मे स्टे हेल्दी. इथे दॅटचा अर्थ च्या उद्देशाने असा आलेला आहे. क्लिअर? समजलं? पुढचं बघा. इंग्रजी शिकण्याच्या उद्देशाने मी हे पुस्तक विकत घेतलं. आय बॉट दिस बुक दॅट आय माइट लर्न इंग्लिश. दॅट हे च्या उद्देशाने. कशाच्या उद्देशाने? इंग्रजी शिकण्याच्या उद्देशाने. त्याच्यासाठी काय आलं? दॅट. आय बॉट दिस बुक दॅट आय माइट लर्न इंग्लिश. क्लिअर? त्याच्यानंतर नेक्स्ट. भांडण थांबावं म्हणून आम्ही माघार घेतली. वी विथड्रीव. आता विथड्रॉ तुम्हाला माहिती आहे, विथड्रॉ म्हणजे काढून घेणे, माघार घेणे. हे पण बघा बुकिश वर्ड, बुकिश शब्दाचा अर्थ काय? विथड्रॉ, काढून घेणे. पण इथे या वाक्यामध्ये काढून घेतलं असा अर्थ होतो का? नाही. काय अर्थ होतो? माघार घेतली. वी विथड्रीव दॅट द क्वारल माइट स्टॉप. इथे दॅट हे कंजंक्शन म्हणून या अर्थाने परत आलेले. क्लिअर? समजलं? बघा, दॅटचे वेगळे वेगळे अर्थ आणि ते कसं वाक्यात वापरलं आपण कंजंक्शन म्हणून हे आपण इथे बघितलं. नेक्स्ट आपलं पुढचं कंजंक्शन आहे THOUGH, दो. दोचा डिक्शनरी मिनिंग काय? जरी तरी. दो म्हणजे काय? जरी तरी. क्लिअर? आता त्याचं पहिलं वाक्य बघा. या कंजंक्शनचं पहिलं वाक्य.
जरी तो अननुभवी म्हणजे अनुभव नसलेला अननुभवी होता तरी त्याला ती नोकरी मिळाली. दो ही वॉज इनएक्सपिरियन्स्ड ही गॉट दॅट जॉब. क्लिअर. दो म्हणजे जरी. जरी आणि तरी ह्या दोन्हीसाठी आपल्याला एकच शब्द वापरलाय आपण, दो. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा. हे विचित्र वाटत असलं तरी सत्य आहे. दो इट सीम्स स्ट्रेंज इट इज ट्रू. दो इट सीम्स स्ट्रेंज म्हणजे विचित्र, इट इज ट्रू तरी हे खरं आहे. क्लिअर. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल आपलं. हे सहज शक्य नाही पण किंवा तरी पण तू प्रयत्न करत राहायला पाहिजे. पण किंवा तरी पण या अर्थासाठी दो हा शब्द आलेला आहे. कसं वापरलं आपण बघा त्याचा वाक्य आणि त्याचा अर्थ. दिस इज नॉट इझिली पॉसिबल दो यू शुड कीप ट्राईंग. हे सहज शक्य नाही म्हणजे माहिती आहे हे सहज शक्य नाही तरी पण तू प्रयत्न करत राहायला पाहिजे. अशा पद्धतीचे वाक्य आपण दो हे कंजंक्शन वापरून करू शकतो. आपलं पुढचं कंजंक्शन आहे अनलेस. अनलेस म्हणजे केलं नाही तर असा त्याचा अर्थ होतो. जर तू अभ्यास केला नाही तर तू नापास होशील. अनलेस यू स्टडी यू विल फेल. आपण ताबडतोब निघाल्याशिवाय तेथे वेळेवर पोहोचू शकत नाही. अनलेस वी लीव राईट अवे वी कांट गेट देअर ऑन टाईम. म्हणजे केल्याशिवाय, कोणतीही गोष्ट केल्याशिवाय, केलं नाही तर अशा अर्थाने अनलेस हा शब्द आलेला आहे. क्लिअर. त्याच्यानंतर आपलं पुढचं सेंटेन्स आहे. कुठलंच स्वप्न खरं होत नाही जोपर्यंत आपण झोपेतून उठून कामाला जात नाही. आता तर लॉकडाऊनमध्ये कामाला जायचा प्रश्न नाही पण घरी बसून तरी काम करावं लागतं की नाही, त्याच्याशिवाय होतच नाही काम. तर कुठलंही स्वप्न तोपर्यंत खरं होत नाही जोपर्यंत आपण झोपेतून उठून कामाला जात नाही किंवा कामाला लागत नाही. नो ड्रीम कम्स ट्रू अनलेस वी वेक अप अँड गो टू वर्क. क्लिअर. समजलं हे. तर हे आपले कंजंक्शन्स इथे आपण कसे वापरले, त्याचा अर्थ काय होतो हे सगळं शिकलो. पुस्तकापेक्षा वेगळे मीनिंग कसे होतात हे पण आपण पाहिलं आणि त्याचे वाक्य पण आपण पाहिले, उदाहरणं पाहिले. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच.